यायला मला तर लय अवघड वाटू राहिलं का. कशाच काय या पाहुण्याचं चरित्र नाही बरोबर वाटत का. चलिंत्र बरोबर नाही वाटत म्हणजे? काय आता कामधंदेच करीत नाही काही नाही. हं, जिकडे गेला का तिकडे झोपतो, जिकडे गेला का तिकडे पडतो. हं, हा मत आहे कधी हं. या पाहुण्याला पुरीला ना जा म्हणा तुमच्या घरी. मग म्हातारपणात कोण येईन तोंडात मुतायला? पाहू हा? नंतर. नंतर पाहू नको दे तुमचं करू. नाही वायबारेपणा सोडून द्या बाई. नाही, नको. मला नाही या गोष्टी तुमच्या पटती नाही अशा. काय पटते नाही हा. म्हणजे. मग आता बिगर काम केल्याचं घरामध्ये दाणे दुने येते का? बिगर काम केल्याची जमीन हिरवीगार दिसती का? आपण रोजाचा माणूस लावून करून घेऊ. कोण आपण होतं का काही तुमच्याच्यानी? मी माणूस लावतो ना रोजाचा. काला माणूस लावी त्या हं? पण नको. हे काय माहिती टेन्शन. तो पाहुणा म्हणजे तुम्ही अशा डोळ्यावरच धरते नाही. अहो, आज त्यांच आहे उद्या त्यांच आहे. जा आपण मरतो त्यांचं वय. हा येतो मग तुम्ही परत. मरा त्या कावा म्हणजे त्यांच्या तरी ताब्यात जाईल. मग काय मुद्राच्या गोळ्या घाल मला. हं? मारून टाक मग. मग तुम्ही का म्हणता पाहुण्याला असं नाही, नाही. डोळ्यावर धरी ना? आणि मग मला त्याचे चरित्र बरोबर वाटते नाही त्या पाहुण्याचे. हं. तो त्याला ना खुशाल काढून दे. ठोस नको इकडं. हा इथून काढून देऊ. तुमच्या गावी जा म्हणा. मग रानातले काम होतील ना तुमच्याच्यानी? मी वळले तर मी जमीन ओपून टाकेल. म्हणजे जमीन ओपून टाकील. तो पाहुणा पोर काढून देईन. कावर काढून दे. मग काय मा काय म्हणजे जमीन पाहून पोर करेल काय. मग घर जावंय म्हणल्यावर जर आपल्याला दुसरं काही पोरसोर असतं तर मग ते काही पैसे बोलले नसते. पैसे बँकेत टाकू ना. तेच त्याला काम येतील. पण आता येणं नको आपल्या जवळ. तुमचं लयच बेकार काम आहे बाई. नाही, याच्यामुळे आपल्याला तुम्ही ते- ना पहिल्यापासून मा चालू नसेल. पाहुणा उठला का चालला मोटर चालू करायला चालला म्हणतो आणि तिकडे आंब्या खाली जाऊन झोपतो. पण हाय का लोकांचे दुपारा घरी येतो. अहो, लोकांचे पाहुणे किती दारू लोक झाड्या खाली झोपा द्या आणि तो दुपारा ऊन झाला का मग घरी येतो काला जेव्हा खावायला. आता हे कोणती पद्धत. जास्त हे राहत बाई असं काय? थोडी. तो सवय लागेल तो. मी काय म्हणतो दुपारी माझ्याजवळ येऊन झोप. नाही नीट बरोबर का. मग तो मी एखादा म्हणता जावा सकाळी तुम्ही 10 वाजता ना न्यारी करू जा बरोबर. ते सोडून 1ला 2ला येतो दुपारा उन्हाचा. कारण उन्हाचं कोण राहत नाही नाही मग मी सांगते का माई गोडी लागली का पाहुणे? तिकडे दिवसभर लाईट राहते. नाही माई गोडी लागली का काय पाहुण्याला? ते माहिती मला. तुम्ही काय काय हा? माग काम किती काय अरे तो हेच केलं जिंदगीभर. हेच केलं तो. म्हणजे याच्यावर संशय घे त्याच्यावर संशय घे. तुला आता जावाही कमी पडत मी संशय घेतला का काही गोष्टीचा. मग काय तू तोंडाला पाप मग लायते का. कसं तुम्ही म्हणत्या दुपारचे लोक झाडाखाली आराम करतात तर दुपारचा घरा का पळतो. मग मी त्याला बोलविते का? तो पाहिलंय का डोळ्यांना काही? नाही पाहिजे काम. मला जावाई लेक जावाई काय कळा त्या का नाही कळा? बरं कांदे भरायला लावले 8 सगळे कांदे करपून गेले उन्हाचे. पाणी सुद्धा लावले नाही पाहुण्याला. मग करतो काय पाहुणा. तो दुपारचा घरी येतो ना पाणी लावायला. घरी येतो पाणी लावायला. त्याला वावरात पाणी नाही लावता येऊ राहिलं ना. मग तो दुपारचा घरी येतो. बरं चालू दे मग काय. अहो काय जावाई देवर येते देव राहत्या जरा लेक जावाई त्यांच्यावर सुद्धा तुम्ही संशय घ्या. लाज वाटायला पाहिजे. बरोबर वयना जाईना कोणाचा काही नाही मेंग्याचा हालू पाहिजे. काला त्याचं नाव घ्या बळजबरी त्याचा खात्या. त्यांना कामधंदा करावा बिचाऱ्यांना. आणि तुम्ही त्याच्यावालाच काशी त्या कोशी त्या काही कामाचा नाही देऊ का काढून मी त्याच्या ना त्या गावाला. करता ना घर जावं नाहीच म्हणत होतो तुम्ही. पण तुला लय आग होती तुला लय. तेव्हा तो काढायचा होता ना एखादा तुला पाणी पाजणारा. हा तो झेंडा लावणारा तो एखादा काढायचा होता. हा ना. तू या पोरीच्या टायमाला सुद्धा कमी पडला. हं? मी वय म्हणून कोणाची असून वस्त्रीला बसू. हं? निदान तो काढायला चोंगई तरी लावली नाही तर तोच्याने काय झालं असतं रे. बोलत नाकवर करून या बाजा तर किती मिरवितो. जमिनी को माही जमीन आहे. लेक जावयाला काहीच नको. लेक जावाई तो कोणापासून पाहिले? हं? तोच पाहिले एक बात 9 हात. तोच पाहिले तेच ना. मी काही नागर बोलायला उचन करणीला कुचतो काय तुला करणी करता आली? नाही ना. हं? तो भरोशावर राहिली असते तर जमीन खाटी राहिली असती. इकडे कुठे हात करते. मी तेच म्हणते तो भरोशावर राहिली इकडे असती पाहिजे जमीन जमीन. खाटी राहिली इकडे असती. जमीन इकडे नाही जमीन. हा. त्या जमिनीचा करतो मग जाळ. तेच म्हणते जमिनीचा जाळ कर तिकडे. म्हणून म्हणले हा लोकांचं पाणी जर नसतं जमिनीत फिरवलं तर जमीन हिरवीगार झाली नसती. तो कोणापासून लेख जावाय म्हणजे लोकांच्या जमिनीच्या pipeline केलं काय पाण्याच्या? मापासून काय नाकवर हा? करून बोलतो. मला लोकांच्या पाईपलाईन तुला चव आली चौकून वान गुंगाऱ्या. आईचा शेरपूर वाडा ते. हा अरे त्या शिरपूर गोड्यानेच तो वाडा भरावला. मग या इथं एका जागेवर बसून तो पुढे ताट येत कुळदाचे शेंगोळे खाली असते तो.
हा ते तर लय भारी लय भारी. लय भारी. हा शेंगोळे खाऊ नये बी ते शेंगोळ्यांनी काय काम नाही केलं. काय शेंगोळे खाऊन तरी तो काय केलं? काय केलं रे? बोलतो नाकवर करून. मी वय म्हणून तो परपंच केला. माझ्या जाग्यावर दुसरी असती ना तर तो वाट लावून दिली असती. तो अचानक काही झालं नसतं आणि तिनं तो लात मारली असती, निघून गेली असती. तो एवढ्या प्रॉपर्टीला कोणी बाळून अरे राहिले तू का राहिली तुला माहिती? याच्या जवळ एवढं भाड आहे, जमीन जागा आहे ना. अरे त्याच्यामुळे तो ते केलं. तो बाडीला हा. तो काय मी आता- जर लोकांची कवाय ना आणली नसती तर तो कुठून पाहिली असती तुझी जमीन आणि जागा? तुला नसते काय आणली तरी मी दाखवायची? काय तुला म्हणलं होतं घेऊन ये म्हणलं होतं का? पण तुला होत होता ना मग जास्त. तो काय भरोशावर राहू? तुला होत होता जास्त. अरे तू एक पट वांजुटा, तुझ्या तो आईच्या भरोशावर मी अवतार काला पासून- वांजुटी राहू? मग तू आता कवलो राहिली काय मी माझी? काला राहू? हा? हं? आता मला लेख जावाय आले आणि मी काला मायवाला आरसा लपीत बसू? बर हं? जे चालू खरं दे, ते तुला जे सांगितलं माहिती. तुला. तुला जसं करता येईल तसं कर, तसं हा, राहायचं तर तसं मग राह. तसं आहे ना, वागता आलं पाहिजे. हा, त्याचं नाही. नाव निघाल ना, चांगलं चोळ चालू वागा. हा, मग असं वागता आलं हा, पाहिजे. हा. वाग, वाग. या गोष्टी म्हणजे जिडं आपण कमी पडलो ना, हा. तिडं नाकवर करून बोलू हो. नये. लेख जावाई मायवाले आणि लेख जावाई मापासून तू पाहिले, त्याच्यामुळे तू त्यांना काढून द्यायची भाषा करूच नको. बर माय लेख जावाई हे माई जमीन जागा आहे, मी पाहिजे. बर काय मग कोणाची? मुस्काट पोलीस जमीन म्हणजे? जागा माझं नाव आहे. मग तुझ्यासाठी तुझ्या जवळ राहिले कासाठी? तुझ्या जवळ काय आहे? तेवढी हा? जमीन जागा का? अरे तुझ्या जवळ काय खडकू? मी होते म्हणून. झालं ए. काय चालू आहे? मी काय म्हणतोय तो नवरा कुठे? मानव गेला आता जेवायला येतील ते. हा आता मी चालले कुठं ते आई मी चालले कुठं? ब्लाऊज टाकले ते घ्यायला चालले शिवायला. पटक्यान शिवून ब्लाऊज आण आणि बॅग भर आणि तो नवरा बोलू घे त्याला म्हणा आंघोळ पांघोळ कर काय बरं आणि 200 बाहेर घेऊन जाय बाकून काय आला? आणि जा बाहेर निघून तुमच्या काय बरं? तो तुमच्या घरी का पोटात डबा उठला कोणाच्या तुमच्या? म्हणजे बाहेर डाबा उठूची का? मग आता राहिले तर किती दिवस झाले, आता तर आले. आले म्हणजे आता त्याच्या एकच म्हणणं ते बाई तुम्हाला दोघांना नवरा बायकोला इडून काढून दे. का बरं? त्याला काय माहिती वाय गोळ्यावर त्याच्या तो नवरा पोटात. काहीच काम करीत नाही. मी करते. हा काहीच नाही मी नाही करत, माझा नवरा करतो. अगं पण हाच कोणताही इकडचा डोंगर तिकडं उचली सुटला. हा, खुर्ची घेऊनच हा? बसा त्या. ऐका तू जाऊ दे, मी चालले ब्लाऊज टाकायला आणि परत शिवायचंय. आता शिवले तर तुला 10-12 ब्लाऊज तुमचे पैसे जात आहे चार का? बाय- मी देते ना पैसे. ते कुठून आणते? कुठून आणते म्हणजे? ती काम नाही करत का? ती कुठून आणू देते ना मला. एवढे ब्लाऊज शिवते तरी काय करते त्या ब्लाऊज काय तू सांगा. बरं शिव द्या ना. महाग आहे किती 300-200 रुपये शिलाई काय जरा. जातंय? ती पैसे आता मागच्या द्यायला टायमाला पुरी शिलाई दिली पण ब्लाऊज पाकडून शिवेल. या बा ही शिलाई इडली दिली इथपर्यंत ब्लाऊजांची या वाढले पण ते पा मग तोच वळण ना आता हा? तो वळण जाऊ दे आता ही नवीन फॅशन निघाली. आपल्या जीवावर नाही पोरी मजा करणार. घालायचंच नाही ना मग. कोणाच्या जीवावर? तसं शिवावं लागलं, आता तिला सांगावं हा. लागलं. असं शिव का घातलेलं दिसलंच नाही पाहिजे. बोला बोला. अरे थोडीफार तरी राहू द्या बा मला, म्हणजे थोडीफार राहू द्या. गावामध्ये हा, असं. तुम्हाला होती का पहिली? नाही सांगतो बस अहो होती का? आता होते का नव्हती तू केव्हा पाहिलं होती? मग आणि मग अहो साऱ्या गावात चर्चा आहे तुमच्या दोन पिढ्यांपासून तुमच्या घरामध्ये माणसंच माणसात नाही. हा ना ते बाया दोन चांगल्या लागल्या म्हणून तुमची प्रगती वाढली पुढं. एक तुमच्याही आणि एक मी. बरं झालं. नाही तर तुमच्या बापाचं काही नव्हता दम. तुमच्याईने कसं काय ना तुमच्यावाला कार्यक्रम करून आणि कुठून तरी तुम्हाला आणलं. मी तेच केलं. तुला काय माहिती माप नाही काय? मग साऱ्या गावात चर्चा. तुला काय माहिती? साऱ्या गावात तुझ्या चर्चा. आईची बघून ऐक मी चालेल ब्लाऊज टाकायला. बाया तुमच्या तुझ्या तुम्हाला परत चांगल्या- बरं झाले ये राजाला आपली आडची तो. गावात चांगले गावात गावात तुम्हाला सांगते गावापैकी सारं गाव सांगत हा. बाया चांगल्या लागल्या बाया, यांच्या बाया, घराण्याला म्हणून मला करून नाही तर देतो. बापे म्हणचं काय काम. काय नाही. तर भांडा मी चालेल ब्लाऊज जा, आणायला आईची म्हणा आवड असं तिची. जेव बिव घालतो. ए, जा तिकडे काय चावायला? आता गवत हा? थोडस तिला सांगून चालले मी जेवायला घाल. माझ्या नवऱ्याला उपाशी पाडता काय? बरं बरं मी जेव तुमची घालतो. वासनाची काढून द्यावा त्याला. जेव घाल आई मी चालले ब्लाऊज हा हा टाकायला. चालेल. हा पा कसा हिरा आहे मावाला हिरा. हा माझं राहतो अनिल म्हणले हो. मग मी तेच म्हणते हिरा. अनिल आहे ना विराज जन्म तो आणले हो. मग करावं लागत तस. हा मग या अंगठ्याला साऱ्या सकाळचं काय झाले? चल मी जातो तू बस. येईल तो त्याला जेव घाला पाहुणा. हा जेव घालील ना मग.
जा ना करा ना तुमचा सपाटा मी वावरा येतो वावरातून पाहू हम्म. काय करते पाहतो. चालेल मी पण जाते आता त्या पोरीने सांगून दिलंय हा. का गॅस चालूच आहे हा कुकर का लक्ष दे मग तिच्या नवऱ्याला काय केलं काय नाही पाहते हा पाहते. मी 2-4 घास ते खाते. गेले ब्लाऊज आणायला आता हा. तिला लागेल 1-2 तास. हा मी पाहतो रानातलं हा तो येईल तोवर घरी जेवायला हा जेव खाऊ घालून दे काढून. हा 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 मी दिंग बरोबर काढून हा? चालेल मला चालेल जाते बाई तुमच्या नादी मला यायच्या आधी काढून. बाई 2 वांगे टाकायचे ते फिंदाडीने एकच वांग टाकलं सांग आता हे कवा भाजायचं काय काढून देऊ काय बाई खरं नाही ग आई थांब थांब. या काय आहो म्हणले भरीत करावा तुम्हाला या पोरीला मी सांगितलं 2 वांगे टाकते ना एकच वांग टाकलं आता काय तुमच्या नाकाला लावायचं ते प्लॅस्टिकची हा ये पा बरं हे एका वांग्यात काय होणार आहे? माझी भूक नाही आज मला एवढी. नाही नाही मग आज तुम्हाला काची भूक हा खाई द्या असं ब्लाऊज. अहो तुमच्या सासराला ना तोंड करीत आता साऱ्या सकाळ शौचालय आहे का? संशय म्हणजे तो म्हणतो त्यांना इडं ठेवातच नाही इडून काढूनच का द्यायचं बरं? पाहुणा काही कामच करीत नाही लोक दुपारच्या झोपा घेत्या आणि ते दुपारचं म्हणे घरी येत मामी तुम्हाला माहिती आहे ना मी नाही आलो तुम्हाला करमत का मला करमतच नाही भाई एवढं मग त्या एवढं. करता मी पार ना डोळं कातड ओढून येतो. सांगा बरं शेंड्याला तुम्ही बुडकाला तुम्ही आज तुमचं आणि उद्या तुमचं मग मग याला काय कळत आणि मामीची जर आडाड्या करून काय कामाची काय काम मामी खुश तर जावं खुश. असं हा? मग मामी नाराज तर जावं नाराज. मग मी काय होतं मामी हं. तुझा जीव आहे तोवर मला इकडून मावाला पाय खायला जातो. नाही हा? हा? आणि खरं ना मी मला घर जावं राहायचं काही गरज नव्हती. नव्हती हा मी घर जावं कोण म्हणून राहिले मामुळं हा? आणि मला माहिती ना बायकोपेक्षा तू जास्त जीव लागायची. मग जावय शेवटी काय आता मग बायको बघती नावापुरती मला आणि मी बी तुम्हाला एक सांगू का मा बी नवरा नावापुरताचे नाव ते काय होते. ते जर द्या नाव असतं तर मी काल लोकांची कोणाची असून वस्त्रीला बसू हं? मामी कोण आता ही पोर कोणाच्या पोटची आहे फक्त या एकट्या जीवालाच माहिती मग हं? या येड काय ये येड म्हणतं माई पोर याला काय माहिती तू नाहीचे म्हणून माहित आहे ना म्हणतोय ना मग तू खुश व्हायचं. आता नाही म्हणाल तर त्याला माहिती गागाट करून बाहेर निघल का हा माणसातच नाही हा आणि माझी वाला असं वाटतं मी आज गागाट करावा का हा माणसातच नाही मग लोक म्हणतील ही आणली कडून जवळ मामी हा जात नाही ना त्यापर्यंत आपल्याला मोकळा आणवत नाही. नाही 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 हा? त्याला कोण घाबरत म्हणा हा? त्याला कोण घाबरत त्याला एका दिवस सापडला मग 4-2 त्याला डेकण्याच्या गोळ्या देऊन टाकीन मी. मग मग त्याला काय सापडलं. माले डोक्यात उठील तू हा? तसा तो काही कामाचा आहे हो, खायला काळ बुईला बाप मग ते पियत नाही ना त्याला रोज क्वार्टर पाहिजे हा पियत नाही. झोपून असतं. मग मागच्या टायमाला ना तो असंच म्हणायचा मी पियत नाही मी पियत नाही मी पियत नाही आणि तो ना असा कुठे बी गेला का कार्यक्रमाला डांगळायचा हा नगर साईडला जास्त पडायचा डांगळायचा हा का मग तिकून आल्यावर जसा तो आजारी पडला आणि त्या सायकड्याला नाही का ऍडमिट केला तर त्याच्या इडून नळ्या घालेल्या त्या नाकातून तर पार इडव बरं नगर तिकडे काय त्याचं काही सामान मोकळं काय त्याची त्यालाच माहिती बा. आणि ते काय करणार आहे हा? तो जर माणसातच नाही तर नगरला कोणा बरोबर काय करणार असं तर ते नाही बिलकुल नाही. काहीच नाही हो त्याचं काय खरंय मग का मामी समजा आता आमचं लग्न व्हायच्या आधी तुमची कसं काय सांभाळायची. अहो, त्याच्या कपारीत एवढे आळा आहे दिसत नाही तुम्ही काय चावळा त्याचं काही खरं नाही मग काय येतं हा मग जाऊ दे मी आहे त्या पण तुम्हाला अंतर पडू द्या ना. तुम्हाला एक सांगू का तुमच्या अगोदर बी आहे ना तुमचा जो पहिला सासरा होता का तो वारल्यामुळं मायवाले या थराला गोष्टी आल्या म्हणून मी आज पोरीचं वय कुठं तुमचं वय कुठं मग मी जास्त वयाचा जावाय का पाहिला म्हणजे तो दोन्ही दोन्हीचं वागणं. असं नाव फक्त तिचं काम माच झालं पाहिजे बरोबर. असं बरं आता कवर बसून काहीच मजा नाहीये तिच्यावर टोचलं पाणी पडून जातं. असं मग मी तेच म्हणते आता आहे ना एक काम करू बाय हो तुमची बायको गेली म्हणजे माई पोर गेली तिकडे ब्लाऊज आणायला मग काय इकडेच येऊ कार्यक्रम उरकून का थोडा लोटायचा दरवाजा नाही नाही बरे बरे मग काय चौथं नको या. हा, असं. त्याच्याशिवाय मजा नाही बाई मग काय हा ओय! काय आहे का अगं डोळ्यात कचरा गेलं जावाय काढीत होते असा कचरा काढत होते का हा काय हो? फुका जावाय फुका अगं मम्मी अगं आई तुला लाज वाटते का काय करत होती अगं डोळ्यात कचरा होत कचरा असं जावयाला काढायला लावला का माझा बाप कुठे गेला एवढं मोठं करत होती. हा तुमच्यासाठीच ठेवला त्या होता कचरा काढायला बापाची उंची परत आहे. हा का माझ्या बापाची उंची मग तुम्ही पूर्वाला निघाले अगं का त्याला डोळ्यात फुकायला लावला असतं तर त्याने छातीवर फुकला असतं
हा मग ते तेच करत होते त्याचं काय छातीवर काढी फुकत होते ती? काय डोळ्यात फुकत होते अगं त्याला डोळा फुकायचा त्याला नाक फुकला असता तर काय मग? सांगायचं हा तुम्ही लय काही वर घेऊन राहिले का बरं माझ्या याची काही वर घेऊन काय करतो ते माझ्या नाही, याच्यात अगं, मी पाहिलं तुम्हाला म्हणूनच माझा बाप म्हणतो किती डोळा जावायला लाल घेऊन जाईल तुलाच गोड लागू राहिला जावाई मामीचा डोळा किती लाल लाल हा तोंड लाल झालं का डोळा लाल झाला किती 5 दिसतंय मिनिटात पोर बदलली किती 5 5 मिनिटात मिनिटात वाटली म्हणजे मग बाप हिची म्हणतो इडं- त्याचे इडं हिची शिराणी झाली हिची इडून हाड हिची हाकालपट्टी वाहणार आहे तरी मी नवऱ्याला दापून ठेवलं माझी म्हणलं काला मी तुझीच आता अक्कलपट्टी करायला होता माझ्या बापाला अगं थोडी ठेवायची काय ते जनाची नाही तर मनाची म्हणजे काय इडून माझ्या पोरीचा हाकल- संसार उद्ध्वस्त करून राहिली काय अगं संसारात तिचं आहे करतात तिचं ती आपल्याला हाकलू शकते आपण तिला हा काय का हाकलू शकतो? पाहिलं मी डोळ्याने अहो लाज वाटू द्या दुसरीकडे शेण खायचं तर घरातच शेण खाऊ राहिले काय शेण कुठं खातो मी शेण. महिन्याचं बरी खातो हा पाहिलं मी आता बरीच खात होते काय खात होते बस जाऊ दे तुझ्या बापा नको सांगू किती माझ्या बापा सगळं सांगते मी आधी ती नाही माझ्या बापाला फोन करून मी आता सगळं अगं सांगा काला काय सांगती काय चालू होतं डोळ्यात काय मिठी मारून बसेल होती अगं काची मिठी मारली बाई म्हणजे डोळ्यात मी कचरं नसल्यावर होतं. तुम्ही दोघे हे धंदे करता काय मला बाहेर पाठवता काय एवढं कचरो तेवढं डोळ्यात मग? हा बाप नव्हता काढायला कचरा अरे तिची उंची पुरत नाही हा उंची खाली बसला उंची पूर्ण आली माझ्या बापाची अगं जावयाने डोळ्यात जीभ घालून कचरा काढलं आणि तो नवरा तो बाप जर इडं उभा राहिला असता त्याला म्हणले असे डोळ्यात जीभ घालून कचरा काढते त्याची जीभ दुसरी कच लागली असती अगं. त्याला करोड घाला करोड हा तुम्हाला करोड ते घ्यायला निमित्त लागला पाहिजे तर तुमचं लपड आहे आहे मी शक्य लपड आहे सगळ्या गावात सांगलाय बापाला आता जाऊन सांगते दोघांचं लपड चालू आहे म्हणून मला काढायचं या वयात आता लपड सांगते का मग लोकांना आता लपडच सांगावं लागल ना जीबीने काढत होते ना काय काढत होते काय माहिती देवाला अगं 4 लोक विचार करतील 4 लोक चुकतील तो अहो, एवढी मला सुंदर नाही चुकणार मी तुमचा फोटो काढेल डायरेक्ट दाखवते म्हणलं बा मी नसताना घरात काय चालू होतं यांचं आणि तुम्हाला तर लाज तुम्हाला फारकतच देणार आहे मी नाही जावाय तुम्ही फार कधी सगळं माझ्या हातात तुम्ही नका टेन्शन कसं काय तुझ्या हातात आहे हा. नाही मी तुझ्याच हातात तुलाच काढून देते ना घराच्या बाहेर दे काढून दे. बोलत होते. काय चालू होतं पाहिलं का तुम्ही डोळ्याने काय दोघं जण बसेल होते जीबीने काय करत होते काय माहिती चाटीत होता का आता काय चाटत होतं काय कोणी पाहिलं खाली बसेल होते दोघं पण म्हणजे तो बापाचा डोळा नसता डोळ्यातली घाण काढत ते बापा जीप नसते आली तर बाई जीभ कापली होती काय? हा माझी जीभ कापली होती का हिला नाही गेला गावाला काय काढून लावली? हा अहो डोळ्यात कचरं गेलं तुला होतं कसं काय कसं जाते तर जावयांनी डोळ्यात जीभ घालून कचरं काढ जावई असलाच कचरा गेला तुम्ही असलं नाही जात कचरा उभं राहतोय ना उभं राहतोय ना का बरं? डोळ्यात कचरो गेला नाही माझं यांनी वाटोळच केलं तुम्ही बरोबर म्हणतो ते त्याला बस घ्या. आता पाहिलं का? आणि काय पोर झालं म्हणते डोळ्यात? तुम्ही एकमेकांना चिटकेल होतं. आता काय चिटकेलं जावयाला होतं ते. चिटकेल का बरं मामा एवढी म्हणायला नव्हतं नाही, मी का त्याच्यावर चिटको आता दोघं इथंच होते मी आले ब्लाऊज ठेवायला गेले हा. पाहिलं तो दोघं इथं मिठी अगं पण तो नवऱ्याना मला चिटकूस तर मा नवऱ्या हो का काय वारे गेलं का काय आता तीच मला हाईट पुरत नाही म्हणे त्याची अरे तुला बाबाच सांगितलं होतं म्या का तुम्हाला काय म्हणली होती काय काय म्हणली होती तू काय हा मी त्याला म्हणलं तुला काय म्हणलं होतं यायला पाहिजेच गाडी निघून हे बाई तुम्हाला काढून द्यायचं तुम्ही काढून द्या मा काय म्हणजे म्हणणार तो पाहिलं लपड आहे ना ही पोर पहिल्या आता गाडीने पुरीला काढून पाहिलं द्या. हा, आता पुरीला पुरीला पाहिलं पाहिलं काही पहिलं पुरीचं गाडी. नाव तुला लागतो का पुरीचं नाव तुला लागतो का मामी तुम्ही चला मला भाकरी झालं हा ऐकलं का आता पाहिलं का हा आता तुमचे पोरं डबाय कोण मग मी काय खायचं भूखा काय खायचं ते का खायचं वस्तू काय खाशाला तुम्ही इथंच खाल्लं ना आता लाज नाही वाटत काही म्हणजे ते नाही हागत होते का घरात मला काय माहिती मी थोडी आणि पाहिलं. जावाई खात होते का मला अगं नाही काय माहिती. आडबंगवानी आडबंगवाणी. तुझा बाप एकपट आडबंग आणि तू नाही दुप्पट आता आडबंग बापाची सांगितलं तुझी तर घेणार नाही, तुला हा. चांगली अरे सांगितलं. पुरीला पाहिलं पुरीला तू तो जिल्यावर तुला जवळ पुराला बडवा ना थोडीशी हा तिला. तुझ्या आईच्या आवता सगळीची का म्हणजे हा? मामेला आवत ना का म्हणून लक्ष्मी ती हा, का हा. अहो, लक्ष्मी आता सोडल तुमचा मी तिने नाही अरे. बाळा गाव आहे. अरे नाही बाबा गाव आहे का? आवताला घेत हा, अवतळे बाई काय करते, पाहिली नाही तुला का? बहिणीला पाय जावई पुराणा जावई जावय त्या टाळ्या घेतले तुम्ही बोकाटी बसून नातामध्ये जावाय पूर्ण बा, बोकांडी बसायला काही नाही बोकांडी बसवलाय घर जावाय तुला का नाही तो तो असं हो- अरे यार तुला कोणा तर तोंडाची आता सोयरा आहे तू घर जावाय तुला का नाही तो आम्हाला सोयरा जावई ठेवला हा. घर जावई बरं मग काय करते याच्या करता तुला का याच्या करता ठेवला तुला का लेक, तुम्ही तिला लेक, लेक गोड नाही जावई, लागत, लेकीला आमचं काढून दे आम्हाला म्हणते. पोर स्वार नाही म्हणून तुम्ही तुला पोर चाल नाही म्हणजे पोरच होती ना पोऱ्या नव्हता ना पोरा काढता अरे मला. भाऊ मा सारखं बोलू नको आता मा डोळ्यात कचरं गेलं हा मग मा जावयानं ते काढलं हा, बरं. बरोबर ही पोर म्हणते का तुम्ही एकमेकांना मिठ्या मारित होते आता हे मिठ्या मारायचं वय आहे का मेवणे मग तो मेवण्यावर का काही वारे गेलं का त्याची हाईट नाही तेवढी हाईट नाही तर खाली बसायचं ना मांडी घालून आणि मग गळती सगळं करता येतं, सगळं करता येतं. सगळं आपली राहत, सगळं आपली राहत्या. आपण पोरं कसं काय झाले हाईट जर कमी होती तर थांबची बाग. अगं बासला जर अकरा केला
सगळे समजून घेऊ करून घेतो माणूस. हा हाईट कमी जाऊ दे राहते. हा मामी मी तुम्ही काढलं असतं माहिती का? मामी हा. हाडाडे केले हाडाडे हा. माझ्या जेवणाचे हाडाडे केले जा तुम्ही इथून निघूनच जा. कोणा सासरा नाही हाडाडे केले तो नवरा तू काढून देशील. काढू नका, तो फारकत नवऱ्याबरोबर तू निघून फारकत. मी कायला जायला मी काय लागले? म्हणते मी नाही जाणार. फारकत घ्या नाही तर नका घेऊ. या पोरीला आहे ना पहिली पिशी उचलायला लावा. ऐकलं का आता काय जावाई आता मी तुम्हाला जावई सांगते गोड हिला पुढे घालून घेऊन जा. नाही ना आता जावई गोड लागल ना. वरचीवर चक्रा मारित राहा. जा उचला काय? पिशी उचला. काय म्हणले? म्हणले पिशी उचला आणि हिला पुढे घालून न्या. मला जायचंच नाही. मला फारकत पोरीला राहील पावराच्या मी निघाला. काय म्हणते काय काय पोरीला राहील. मामी तुम्ही चला तुम्ही थांबा. मला कष्ट तुम्ही करले थांबा. तुम्ही सारखा तुम्ही सारखा तुझ्या काय कष्ट केली? तुम्ही सारखा. हा बाय. काय कष्ट केली? आता पाणी लावणी मारताल कोण करतो कोण जेवढ होत मी काय म्हणते शेती जमीन जागा सगळी जावयांनी केली. आता तुम्ही काय म्हणले सकाळी पोरं ठेवायची नाही जावयाच्या लात मारून काढून द्यायची. बरोबर ना? मग आता तुम्ही पोर काढून द्या त्या का नाही काढून द्या ते मी त्या जावयाच्या लात मारिते. वर्षभा तो नवरा तुझा वय पुढे नाही तर या काय बाय कुकर डोक्यात अटकीन. आता माहिती का पाचीने काय केलं दोघांचे काय तर तुमचे पाहिलं का डोळ्याने डोळ्यात घाण काढत कान डोळ्याचं अंतर आहे तुम्ही पाहिलं अरे का? मग तो कोर्टच्या पोरीला पाहिलं ना. तिचं काय ऐकत या? हा, तिचं नाव बदलून घेते का? हा? लाज वाटते का? अहो, काय तुला पुढं काही चावत पडलं आहे? मी हा? पुढे काही पडलं ते तुम्ही कमी- तू जर म्हणे तर राहत तर राहत ना. बरं, हा? चला. काय बरं वय काही पुढं. कार जावई पुढं वय. हा? जावई. कपाळ बोटात ठेवलं. जाम करून डोळे टाकलं. मार राहिले ते अजून नाही. अहो ते काढून तर द्या मग आपलं मिठू. अरे बाई, तुला पटत मग आहे तो का? का पहाटे मी तो जर नाही कुकरना तो आणखी असलं काय तर आता मग काय काय असं- असं ते- वय पुढं. पाहिलं का तिला काय केलं हा. त्याचं आहे काही पुढं नाव वय. आहे. चला आपल्या आपल्या घ्या, घ्या, टाका रे दोन चार तुम्ही काय पाहते? परत ते को पाहायचं रे. यायचं नाही. परत जर माझ्या आईचा फोन बिन जर आला तर फोनच फोडून टाक. हिचा पहिला फोन ताब्यात घ्या आणि वा पुढं. नंबर प्लेट मारून टाक. नंबर फोनच वापरून देत नाही मी आता. तू कुठे चाललाय? जावाई हो जावाई. इकडे वय. जावायला काय आता? मामी याच्यात भेटून जा हा ना. हा जावाई जा. येतो मामी हा हा नका रडू नका रडू नका रडू नका रडू हो. राव दे अरे रे. लय मायाची मला माहिती. हे काय? जावायला लय दिवस ए, करायचं अरे काय? तू गप ना गप तू काय जावायला लुटीतो हा? तू आले तू मामी तुमच्या घरातून पाणी निघत मावाला काय नाही निघ का आता तात्पुरता काढा पाय. आता काढा सध्या. हे काय आहे? उजन घालू माझी हा उजान उजान काय? तुम्हाला काय झालं? बोल बोल. हम्म? तू का पद्धती का मग तुम्ही असं तोंड करीत होते भाऊ मा सारखा बोलू नको तो आम्ही एवढा अरे. कुशल त्या कार्टीचा ऐकू राहिला डोळ्यात कचरं गेलं ते जावयाने काढलं जिबीना. चांगलं झालं का काय हा? वाईट झालं? म्हणजे स्वतःच्या पोरीला पाहून चाल याच्या नको नादी लागू तुला चहा करते चाल तिला कचरा गेलं म्हणून तिला जावायच्या हातून काढून घेतलं. हा काय? हा. अरे वा. होतं का ते? चाल तुला चहा करते चाल त्याच्या काय नादी लागतो. या आईच्या अवकाशात.